सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मान्य श्री कार्य सम्राट माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचं ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मान्य श्री अंकित भाऊ गुले यांचंही ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मान्य श्री सिद्धार्थ भाऊ गायकवाड यांचंही सुद्धा ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मान्य श्री संजय भाऊ खंडागळे यांचंही सुद्धा ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। एकच ग्रुप मान्य श्री पैलवान श्री सम्राट मान्य श्री कार्य सम्राट श्री पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचंही ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत। मान्य श्री अंकित गुले भाऊ यांचंही ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मान्य श्री सिद्धार्थ भाऊ यांचंही सुद्धा ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मान्य श्री संजय भाऊ खंडागळे यांचंही सुद्धा ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मान्य श्री कार्य सम्राट पैलवान श्री तानाजी भाऊ जाधव यांचं ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। तिकडे एकच ग्रुप मान्य श्री कार्य सम्राट। नमस्कार, MH04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत ठाण्यातील वाघे क्षेत्रातील हादोरी गावामध्ये आपण आहोत। नमस्कार, जागृत महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात की आपल्यासोबत ठाण्यातील किसननगर येथे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचं आगमन इथे झालेलं आहे। आपण पाहत आहात की तानाजी भाऊ जाधव यांच्याकडे आगमन झालेलं आहे। ठाण्यातील किसन उद्घाटनाच्या निमित्ताने इथे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपण पाहत आहात की आता ठाण्यातील किसननगर येथे महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे अध्यक्ष हादोरी गाव या ठिकाणी आपण आहोत। किसननगर येथे तानाजी भाऊ जाधव यांचं आगमन हे झालेलं आहे आणि त्याचसोबत ठाण्याचे तानाजी भाऊ जाधव यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ठाण्याचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष संतोष पवार हे देखील इथे आहेत। मान्य श्री त्याचसोबत टायगर ग्रुपचे अजून जे काही पदाधिकारी आहेत ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत। नक्कीच तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्फत टायगर ग्रुप मार्फत हे महाराष्ट्रभर अनेक विविध कार्यक्रम हे केले जातात। त्याचसोबत अनेक विविध जे काही कार्यक्रम आहेत ते केले जातात। तर त्यातच यांची ख्याती देखील खूप मोठी आहे। त्यातच आता तानाजी भाऊ जाधव हे ठाण्यातील किसननगर येथे ठाणे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इथे आलेले आहेत आणि आपण पाहत आहोत की त्यांच्यासोबत टायगर ग्रुपचे अन्य जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत। संतोष पवार हे इथे उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज या ठिकाणी
टायगरच्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होतंय. प्रथमतः टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून या आपण ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी विविध जे काही टायगर ग्रुपचे पदाधिकारी आहेत ते देखील इथे तरी माझी उपस्थित सर्व आहेत. टायगर ग्रुपच्या सदस्यांना विनंती आहे की सहकार्य करावं. या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले किसन नगर टायगर ग्रुप मुंबईचे ग्रुपचे आन मान अध्यक्ष शान तानाजीभाऊ जाधव आणि हे लाखो इथे युवकांचा उपस्थित जीव की झालेले प्राण आहेत. असलेले आपण पाहत आहोत संजय भाऊ तानाजीभाऊ जाधव जीवन बापू ठाण्यातील जाधव तसेच टायगर ग्रुपच्या टायगर ग्रुप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सिद्धार्थ उद्घाटन भाऊ होणार आहे. अतिशय भव्य दिव्य हे गायकवाड. उद्घाटन आहे. रोजगार आघाडीचे आमचे विक्रमजी गायकवाड तसेच रायगडचे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ चव्हाण, प्रकाश भाऊ जाधव तसेच आमचे मराठवाड्याची मुलुक मैदानी तोफ ऋषिकेश बाबा भंडारकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी तरी सर्व टायगर ग्रुपच्या शिलेदारांना तसेच टायगर ग्रुपचे सर्व असंख्य युवकांचे प्रेरणास्थान पैलवान तानाजीभाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करावी. ठाण्यातील आणि नगरचे लक्ष्मण भाऊ काष्टीकर या ठिकाणी उपस्थित झाले. हे नवनिर्वाचित ऑफिस आहे त्याचं आता हे ओपनिंग आहे. एक मिनिट हा बाबा अक्षय तानाजीभाऊ जाधव यांच्या हस्ते ठाण्यातील किसननगर येथील हे ऑफिसचे उद्घाटन झालेले आहे. तर टाळ्यांच्या गजरात हे स्वागत झालेलं आहे. आपण पाहू शकता की तानाजीभाऊ जाधव हे टायगर ग्रुपचे अध्यक्ष आता किसननगर येथील ऑफिसमध्ये आलेले आहेत. नक्कीच टायगर ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की तानाजीभाऊ जाधव हे आज ह्या ओपनिंग निमित्त इथे आलेले आहेत. नक्कीच आपण त्यांचं मत देखील जाणून घेणार आहे. आपण आपल्यासोबत तानाजीभाऊ जाधव आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेणार आहे. संतोष भाऊ इथे आहे ना, इथे भाऊंच्या बाजूला आहे ना, भाऊंच्या बाजूला आहे, भाऊंच्या बाजूला आहे ना, भाऊंच्या बाजूला आहे. रोल भाऊ काय सांगाल, आज किसननगर येथील टायगर ग्रुपच्या ऑफिसचं 16 नंबरच्या इकडे ओपनिंग झालेलं आहे. ठाण्यामध्ये तुम्ही आलेला आहात, काय सांगाल? आज आपले संतोषभाऊ पवार यांनी टायगर ग्रुपचं संपर्क कार्यालय आयोजन केलेलं आहे. येथील लोकांचे काही अडचणी असतील, हॉस्पिटलचे काही इतर समस्या, ॲक्सिडेंट असतील, इतर रोजगाराबाबत त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संतोषभाऊला त्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहोत. सर नक्कीच टायगर ग्रुप मार्फत अनेक कार्यक्रम हे घेतले जातात, अनेक जे काही गरीब नागरिक आहेत त्यांची मदत देखील केली जाते. कशा प्रकारची यापुढे मदत असणार आहे आणि ठाण्यातून कशा प्रकारची मदत होणार आहे, काय सांगाल?
तर काय सांगाल, अनेक माध्यमातून, टायगर ग्रुपच्या अनेक माध्यमातून ही मदत होत असते, अनेक नागरिक असतील, तर यापुढची वाटचाल कशी राहणार आहे किसन नगर 16 नंबर येथील या ऑफिसमधून काय सांगाल? आज प्रथमच ठाणे नगरीमध्ये आज ऐतिहासिक असं एक नव्हे तर 2 जनसभा कार्यालयाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी होणार आहे. आणि या उद्घाटनाकरिता टायगर ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भाऊ जाधव हे स्वतः उपस्थित आहे. तसेच आमचे अनिकेत भाऊ फुले, सीताराम गायकवाड, बाबा भंडारकर, त्यांच्या मोठ्या दिग्गज अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या जनसभा कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून कुठल्याही व्यक्तीला, महिलेला कुठला प्रॉब्लेम असला तर त्यांनी टायगर ग्रुप ठाणेशी या ठिकाणी संपर्क साधावा हीच विनंती. नक्कीच आपण ठाण्याचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्याकडे जाणार आहे. सर काय सांगाल, आज 16 नंबर येथील तुमच्या ऑफिस उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुपचे अध्यक्ष आलेले आहेत. काय सांगाल, काय भावना आहे? मी टायगर कशासाठी लावला असतो तुम्ही उत्तर द्या. चला, टायगर आहे ना मर्दांचं काम असतं, म्हणून गोरगरिबांचं काम व्हायला पाहिजे करून तानाजी भाऊंनी आम्हाला निवडलं आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही चालणार आहे. तानाजी भाऊ जो बोलते ते आमच्याकडून काम होणार आहे. तुम्ही तर तानाजी भाऊच्या वाढदिवसानिमित्त बघितलेलंच आहे मी गोरगरिबांसाठी काय केलं. 2 शब्द बोलून नक्कीच सर, नक्कीच आपल्यामार्फत अनेक कार्यक्रम हे घेतले जातात. या पुढील ही वाटचाल तुमच्या मार्फत कशी असणार आहे, काय सांगाल? यांच्या पुढं पण आमचं कार्य चालूच असणार गोरगरिबांना मदतीसाठी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही 2-3 कार्यक्रम केलंच आहे माझे. तर गोरगरिबांचं कसं काम करत असतो मी तुम्हाला तर नेहमी ताण्यात माहीतच आहे. काय करत असणार आहे, काय करणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये करून दाखवणार पण तानाजी भाऊ काय. नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना जो अडचण असलं तर ते आम्ही सोडवतो, त्यांच्या मदती आम्ही करू. नक्कीच, धन्यवाद. आपण पाहिलं की नक्कीच टायगर ग्रुपचे अनेक दिग्गज आज इथे आलेले आहेत. आपण पाहू शकता की तानाजी भाऊंसोबत ह्या उद्घाटनानंतर अत्यंत उद्घाटन भव्य दिवस झालेला आहे. याच्यानंतरची जी काही ठाण्यातील सुरुवात आहे किंवा जी काही महाराष्ट्रभराची सुरुवात आहे ती देखील खूप मोठी होणार आहे. त्याचसोबत आपल्यासोबत नितीन भाऊ आहेत, आपण त्यांच्याकडे देखील अनिकेत भाऊ आहेत, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहे. सर काय सांगाल, ठाण्यामध्ये आज आहात आणि नक्कीच हे उद्घाटन झालेलं आहे. टायगर ग्रुपचं काय एक अनोखं असं महत्त्व काय सांगाल तुम्ही? नमस्कार, जय टायगर. खरं तर 2007 साली या टायगर ग्रुपचे संस्थापक भाऊ जाधव यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं. त्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं काम खरं तर तानाजी भाऊंनी आपल्या खांद्यावरती आणि ते यशस्वीपणे केलं आहे. टायगर ग्रुपचा एक मेन उद्देश आहे की जो काय वंचित घटक या समाजामध्ये आढळलेला आहे, ज्याच्याकडे पूर्णतः लक्ष नाही, अशा घटकाला मदत करून देणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. अनेक लोक अन्याय होतो लोकांवरती, तो अन्याय दूर करण्याचं काम देखील टायगर ग्रुपच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन आज मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचं काम संजय भाऊंच्या माध्यमातून, संजय भाऊ हे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील केलं जातं. खरं तर संजय भाऊंचं कार्यालय ज्या पद्धतीने 24 तास नागरिकांसाठी खुलं असतं, हेच कार्यालय त्यांच्याकडे पाहून आज संतोष भाऊ पवार यांनी देखील लोकांच्या मदतीसाठी हे कार्यालयाचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी केलेला आहे. लोकार्पण सोहळा याच्यासाठी म्हणत की हे लोकांसाठी ऑफिस केलेलं आहे, लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी. विद्यार्थ्यांची समस्या असेल, अनेक अपंगांची समस्या असेल, वडीलधारी मंडळींची समस्या असेल, अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी आज खरं तर संतोष भाऊ पवार यांनी या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. आणि त्या उद्घाटन प्रसंगी आज खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष आमचे पैलवान तानाजी भाऊ जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय भाऊ खंडागळे, सिद्धार्थ भाऊ गायकवाड आहेत, ऋषिकेश बाबा भंडारकर आहेत. रोजगार आघाडीचं एक मोठं काम पुण्यामध्ये जे करतात तसे आमचे विक्रम भाऊ गायकवाड आहेत. आमच्या रोजगार आघाडीच्या माध्यमातून कमीत कमी 14 ते 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही नोकरी दिलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या
ऍडमिशन आम्ही केलेलं आहे. तर एक चांगलं काम या भागातही संतोष भाऊ पवार यांनी करावं यासाठी तानाजी भाऊंनी त्यांच्यावरती लवकरच एक चांगली जबाबदारी देतील आणि त्या माध्यमातून टायगर ग्रुपच्या माध्यमातून संतोष भाऊ पवार काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा आमच्या संपूर्ण टायगर ग्रुपच्या वतीनं संतोष भाऊ पवार यांना पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि संतोष भाऊंना सांगतो की इथल्या नागरिकांना देखील या न्यूजच्या माध्यमातून मी आव्हान करतो की आपण 24 तासात कधी सुद्धा या जनसंपर्क कार्यालयाचा दरवाजा तोटवू नका, कारण दरवाजा लागलेला नसणार आहे, तो दरवाजा उघडाच असणार आहे. तुम्ही डायरेक्ट आतमध्ये या संतोष भाऊंना कामासाठी घेऊन जा. एवढंच या ठिकाणी संतोष भाऊची टीम देखील या ठिकाणी खूप मोठी आहे, कारण आमचं या ठिकाणी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. याच्यावर संतोष भाऊची लोकप्रियता देखील या निमित्ताने कळती आहे. धन्यवाद. नक्कीच आपण आता ऐकलं की अंकित भाऊ यांच्यामार्फत देखील सांगण्यात आलेलं आहे की भव्य दिव्य असं हे उद्घाटन झाल्यानंतर नक्कीच जी काही ठाण्यातली काही सुरुवात आहे ती यापुढे जल्लोषात होणार आहे. त्याचसोबत जी काही अडीअडचणी असतील त्यांना टायगर ग्रुपमार्फत मोठी एक मदत होणार आहे. जागृत महाराष्ट्राचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी जागृत महाराष्ट्राला आजच फॉलो करा. धन्यवाद.